पाठ दुसरा. तर पाठ दुसऱ्यामध्ये मी आता तुम्हाला सांगणार आहे ह्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे. बघा, भरपूर स्त्रियांना बाहेर जाता येत नाही, लहान मुलं असतात किंवा सासू सासऱ्यांना आवडत नाही देवदेव केलेला, किंवा पावसामुळे काही कारणास्तव आपल्याला बाहेर जाता येत नसेल तर आपण आपल्या देवाजवळ घरच्या घरी ही सेवा करायची आहे. गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तर काय करायचं ते सांगते. बघा, त्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय पठण करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल गुरुचरित्र माझ्याकडे नाही, तर तुम्ही काय करायचं, मोबाईलवर PDF काढायची, गुगलवर PDF मिळते, ते PDF काढायचे, त्याच्यातून 14वा अध्याय निश्चितच पठण करायचा. हा अध्याय का पठण करावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते सांगते. बघा, हा अध्याय पठण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे, कष्ट आहे, त्याचं निवारण होतं, आलेल्या संकटांचं निवारण होतं आणि आपले जे अडलेले काम असतात ते मार्गी लागतात. म्हणजे ते कामांमध्ये आपल्याला यश मिळायला लागतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचं पठण करायचं आहे. दुसरं म्हणजे बघा, त्या दिवशी लवकर उठायचं, सूर्यनारायणाला पाणी द्यायचं, दान धर्म करायचा. दान धर्म करायला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आणि तिसरं म्हणजे त्या दिवशी ज्ञानेश्वरी वाचू शकतात. ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळाला त्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचायची, गीतेतला 15वा अध्याय वाचायचा आणि गीतेतली 18 नावं पठण करायची. हे सुद्धा गुरुचं स्मरण आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा गुरुचा आशीर्वाद निश्चितच तुमच्या सोबत राहणार, ही शाश्वती आहे. बघा, ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या सेवा करतो खूप मनोभावेने श्रद्धेने करायच्या. बघा, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल त्या ठिकाणी बसायचं, गुरुदक्षिणा घेतलेली असेल तर गुरूंचं नामस्मरण करायचं, स्वामी समर्थ महाराजांच्या 108 वेळेस नामस्मरण करायचं, 11 माडी करायचं, किंवा तुम्ही गायत्री मंत्राचं पठण करायचं. आता हा गायत्री मंत्र जो आहे तो एकाच ठिकाणी बसून करावा लागतो. त्याला घरभर फिरून मनामध्ये असं बोलावं लागत नाही. त्याला एकाच ठिकाणी बसायचं, सकाळच्या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला, जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस बसायचं आणि गायत्री मंत्राचं पठण करायचं. 108 वेळेस जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आणि दुसरं म्हणजे बघा, ह्या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. कारण की आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या परिवारावर, आपल्यावर राहण्यासाठी तुम्ही एवढं तर निश्चितच करू शकतात. गुरूंचा आशीर्वाद पाहण्याकरता माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ आणि पहिला अध्याय निश्चितच बघा.